नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये। तर कोपरगाव नगरपालिकेची जी निवडणूक होती ती 2 डिसेंबर रोजी होणार होती आणि खरं तर गेल्या अनेक दिवसापासून उमेदवार असतील त्याचबरोबर मतदार असतील यांचं खरं तर लक्ष जे आहे ते लागून राहिलेलं होतं की जी नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती खरं तर कधी होईल। पण आज 20 डिसेंबर आहे आणि 20 डिसेंबर रोजी कोपरगावमध्ये जी सर्वत्र नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती खरं तर या ठिकाणी पार पडत आहे। आणि आपण सध्या जर बघितलं तर आपण सध्या आलेलो आहोत कोपरगावमधील जे केबीपी विद्यालय आहे या केंद्रावर, या मतदान केंद्रावरती आपण या ठिकाणी खरं तर या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे पोलीस यंत्रणा असेल त्यांच्याकडनं खरं तर या ठिकाणी सर्वांची जी चौकशी जी आहे ती करून मध्ये सोडल्या जात आहे, आयडेंटिटी वगैरे सर्व जे आहेत ते बघून सोडल्या जात आहे। त्याचबरोबर आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर 127 जे उमेदवार जे आहेत ते खरं तर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर 5 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी रिंगणामध्ये आहेत। त्याचबरोबर 122 जे नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। असे सर्व जे आहेत ते 127 जे नगरसेवक 127 उमेदवार जे आहेत ते कोपरगाव नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्याचबरोबर जनता खरं तर या कोणाला कौल देणार, कोणत्या पक्षाला कौल देणार, कोणत्या गटाला कौल देणार याकडे खरं तर कोपरगावमधील जनतेचे जे आहे ते लक्ष जे आहे ते लागून राहिलेलं आहे। पण त्यासाठी आपल्याला आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर कोपरगावमध्ये खरं तर किती टक्के मतदान जे होतं याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं जे आहे ते महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हे टोटल 127 उमेदवार जे आहेत त्यांचं खरं तर भवितव्य जे आहेत ते ईव्हीएम मशीनमध्ये खरं तर आज बंद होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती खरं तर पणाला लागेल। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर याचा निकाल जो आहे तो खरं तर उद्या लगेच 21 डिसेंबर रोजी कोपरगावमधील सेवा निकेतन विद्यालय आहे ते या ठिकाणी लागणार आहे आणि उद्या सकाळपासून खरं तर या निकालाला सुरुवात होईल। आणि पूर्णपणे जी माहिती जी आहे ती आपल्या प्राधान्य न्यूजच्या माध्यमातून खरं तर संपूर्ण नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येईल की पूर्णपणे याची काय अपडेट असेल। तर त्यासाठी आपल्याला खरं तर काही तासांचा जो आहे तो अवधी वेट करावा लागणार आहे। रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।